तुम्हाला माहिती आहे, आम्ही जेव्हा काल जेव्हा बातमी येते, आम्ही जेव्हा विचार करतो पत्रकार म्हणून, त्याचं आम्ही विश्लेषण करतो, ॲनालिसिस करतो, जेव्हा ज्योती वाघमारेंना पक्षात आणल्यानंतर त्यांच्यावरती एक जबाबदारी दिली होती. तुमची बोलण्याची शैली आक्रमक आहे, तर ज्योती वाघमारेंना पक्षात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला काउंटर करण्यासाठी आणले, अशी एक धारणा तेव्हा होती की तुम्ही तेव्हा की त्या पक्षामध्ये सुषमा अंधारे नावाच्या एक नेत्या आहेत, त्याही तुमच्यासारख्याच चळवळीतनं येतात, त्याही फुले शाहू आंबेडकर चळवळीतनं येतात, त्या आक्रमक पद्धतीने संविधानाची मांडणी करतात, तुम्ही त्याच पद्धतीने करतात. त्यामुळे असं एक काउंटर करण्यासाठी ज्योती वाघमारेंना पक्षात आणलं होतं का? सर खरं सांगू का, सुषमाताई अंधारे असतील किंवा कुठल्याही महिला नेत्या असतील, मी त्यांचा वैयक्तिक खूप आदर करते. आणि मुळात मला म्हणायचं की स्त्री विरुद्ध स्त्री किंवा मग चळवळीतली स्त्री विरुद्ध चळवळीतली स्त्री किंवा एखादी मागास समाजातली स्त्री विरुद्ध दुसरी मागास समाजातली स्त्री, असा प्रत्येक वेळेला सामना रंगवण्याचा अट्टाहास आता समाजानं सुद्धा करू नये. प्रत्येक स्त्रीचा स्वतःचा एक संघर्ष असतो, तिची स्वतःची एक कहाणी असते. आणि आजकालच्या समाजामध्ये म्हणजे आता आपण खूप 21व्या शतकात जरी राहत असलो तरीसुद्धा अनेक संकटांचा सामना करून महिलांना पुढे यावं लागतं. ज्या वेळेला मी पक्षाची भूमिका मांडत असताना सुषमाताईंच्याबद्दल बोलले असेल, हो वैचारिक मतभेद कदाचित असतील, पक्षाचे मतभेद असतील, परंतु एक महिला म्हणून मी कायम त्यांचा सन्मान करत राहीन. तुमचा कधी परिचय होता? सर चळवळीत असताना परिचय होताच ना, सोलापूरच्या विद्रोही साहित्य संमेलनामध्ये, त्याच्याही आधी म्हणजे काही व्याख्यानांच्यामध्ये ह्याच्यामध्ये आम्ही अनेक वेळेला भेटलेलो. पण मग कधी कधी तुमचं म्हणजे आम्ही बघितलं कधी कधी थोडंसं एक जेव्हा तुमच्यातलं एक वाकयुद्ध आम्ही बघायचो राज्य, की ते थोडं कधी कधी त्याचा पिच कधीतरी वरती जायचा. त्या त्यांच्या पक्षाची भूमिका मांडतात, मी माझ्या पक्षाची भूमिका मांडते. आणि जिथे कुठे भीमाच्या लेखी काम करतात त्या अत्यंत तडफदारप्रमाणे प्रामाणिकपणानं 100% देऊन करतात. त्या त्यांची लढाई लढत आहेत, मी माझी लढाई लढते.